सर्व माता पिता, बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणींनो, टिळकनगर गणेशोत्सवाच्या या सार्वजनिक व्याख्यानमालेमध्ये मीही तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। सर्वप्रथम आपली जी खास भारतीय पद्धत आणि कोरोनाने ती सगळ्या जगाला सांगितली असा सर्वांना नमस्ते आणि सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा। या एका नमस्तेमध्ये सगळं ब्रह्मांड भरलंय, कारण त्या नमस्तेचा अर्थ आहे माझ्यातील ईश्वरत्व तुमच्यातील ईश्वरत्वाला प्रणाम करत आहे। आणि या अर्थाचा सुद्धा आणखी खोल अर्थ होतो की सर्वांमध्ये एकच एक ईश्वरत्व भरून राहिलंय। आपण सगळे त्या एकाच ईश्वरत्वाचा आविष्कार आहोत। या नात्याने सगळे समान आहोत। म्हणजे त्या एका नमस्तेमध्ये भारताचं हजारो वर्ष चालत आलेलं अद्वैत तत्वज्ञान व्यक्त होतं। स्वतः लोकमान्य टिळकांचं सर्व आयुष्य त्या अद्वैत तत्वज्ञानानेच आकाराला आणलं होतं। आणि मनामध्ये मुळात लोकमान्य टिळकांची इच्छा आपण गणिताचे प्राध्यापक होऊ ही होती। पण गोपाळ गणेश आगरकरांच्या संगतीने देशभक्तीचं व्रत घेतलं, गरीब राहण्याचं व्रत घेतलं। पुढे या दोन जिवलग मित्रांच्या वाटा वेगळ्या झाल्या, पण दोघांचे ध्येय एकच होतं। त्यामध्ये लोकमान्य टिळकांची वाटचाल शिक्षण तज्ञ, मग पत्रकार, मग हातामध्ये ज्यांनी लेखणीचं शस्त्र बनवलेलं आहे असा स्वातंत्र्य योद्धा, स्वतंत्रता सेनानी, की ज्यांनी वंगभंगाचं निमित्त साधून स्वदेशीचं व्रत भारताला शिकवलं, स्वतः अंमलात आणलं। आणि एका बाळ गंगाधर टिळक 23 जुलै 1856चा जन्म इथपासून ते वाढत 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 लोकमान्य, आधी पुण्याचा नेता, मग महाराष्ट्राचा नेता, मग संपूर्ण भारताचा नेता, आणि आपल्या घेतलेल्या व्रताकरता काळ्या पाण्याची कठोर शिक्षा सुद्धा स्थितप्रज्ञाच्या वृत्तीने सोसणारा। एवढंच नाही तर त्या काळ्या पाण्याच्या काळामध्ये भगवद्गीतेच्या तत्वज्ञानाचा प्रवृत्तीपर अर्थ सांगितला असा 20व्या शतकातला सर्वश्रेष्ठ मराठी ग्रंथ, असं ज्याचं अत्यंत योग्य वर्णन होतं असा गीता रहस्य हा ग्रंथ। लोकमान्य आधी सगळी भगवद्गीता जगलेत। त्यांनी वैयक्तिक आयुष्यामध्ये इतकी दुःख पचवली आहेत की त्यातल्या कुठल्या तरी एखाद दुसऱ्या दुःखाने एखादा सर्वसामान्य माणूस कोलमडून पडला असता, आणि तसं झालं असतं तर आपल्यालाही त्याच्याबद्दल सह अनुभूती वाटायला हवी। लोकमान्यांना लहानपणापासून आईवडील मिळाले नाहीत। आईवडील दोघंही लोकमान्य खूप लहान असतानाच गेले। काकांनी सांभाळलं। ते त्यांचे काका, आपण बरे, आपला संसार बरा, आणि आपली ही कौटुंबिक जबाबदारी आहे की आपल्या पुतण्याला लहानाचा मोठा करायचा आहे, शिकून सवरून, आणि तो पुतण्या खूप शिकला, कुठेतरी नोकरीमध्ये चिटकला की आपलं कर्तव्य आपण नीट केलं असं समजावं असे। पण त्या लोकमान्यांना संगतही लागली डेक्कन कॉलेजमध्ये गोपाळ गणेश आगरकरांची। त्या डेक्कन कॉलेजमध्ये BA करताना पहिल्या वर्षी लक्षात आलं की जर आपलं ध्येय असेल ब्रिटिशांशी सामना करायचा आहे तर आपल्याला खूप अडचणी सोसाव्या लागणार आहेत। म्हणून ठरलं की व्रत घ्यायचं गरिबीचंच। आयुष्यामध्ये शक्य असून पैसा, करिअर
करायचं नाही. एवढंच नाही तर निश्चय हा की ब्रिटिशांच्या नोकरीमध्ये शिरायचं नाही. देशभक्ती हेच करिअर आणि त्याच्यासाठी केलेलं सगळं काम हाच संसार. पण त्या FYच्या वर्षी लोकमान्यांना लक्षात आलं की आत्ता जी आपली तब्येत आहे ही आपल्याला जे जीवन जगायचं आहे त्याला पोषक नाही. म्हणून आणि ती मित्रमंडळींच्या मध्ये थोडा टिंगलीनी उल्लेख व्हायचा म्हणून लोकमान्यांनी FYचं वर्ष अभ्यासातून घेतला ब्रेक आणि त्या वर्षी कचकावून व्यायाम करून कुठल्या कुठे स्वतःमध्ये बदल घडवून आणला. म्हणजे ध्येयावरची दृष्टी आणि त्याच्यासाठी आपलं जीवन घडवायचं याचा एक उत्तुंग आदर्श आहेत लोकमान्य टिळक. पुढे लोकमान्यांचा पहिला मुलगा वयात आला आणि अचानक गेला. केवढं मोठं दुःख आहे. आपली सर्व दुःख सोसून कामाला लोकमान्य उभे राहिले. ते आधी शिक्षणाच्या द्वारा काम करूयात म्हणून आगरकरांना बरोबर घेऊन विष्णूशास्त्री चिपळूणकर बुवांना भेटले. विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी त्यावेळी जाहीर केलं होतं की शाळा काढायची आहे ज्या शाळेमध्ये ब्रिटिशांचं काळ्या कातळीचे गोरे गुलाम घडवणारं शिक्षण नसेल तर राष्ट्रीय शिक्षण असेल. स्वदेश, स्वधर्म, स्वभाषा याच्याविषयीचा योग्य अभिमान शिकवून नवी पिढी उभी करणे या उद्दिष्टाने शिक्षणाकडे वळायचं. मला तर वाटतं की इतिहासाच्या त्या त्या टप्प्यामध्ये ज्याला काही काम करावंसं वाटतं हा नेहमी शिक्षणाने सुरुवात करतो, कारण शेवटी त्या सगळ्याचं मूळ शिक्षणामध्ये आहे. तशी मग टिळक आगरकर त्यांनी सोबतीला घेतले महादेव चिमणाजी आपटे आणि नाम जोशी आणि यांच्या बरोबरीने न्यू इंग्लिश स्कूल उभी केली. ती बघता बघता पुण्यातल्या सरकारी शाळेपेक्षा जास्त पॉप्युलर झाली आणि त्याच्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण चालू राहिलं. पण मग आडवा आला तो महाराष्ट्राला असलेला दुहीचा शाप, भांडणांचा शाप. आणि संस्थेचं काम चालवतानाच पण तत्वावरनं तऱ्हातऱ्हांचे मतभेद झाले की जे सांगत बसलो तर माझ्याही मनाला तुम्हालाही दुःखही वाटेल आणि अर्थातच आपला व्याख्यानाचा ठरलेला वेळ पुरणार नाही आपल्याला. पण दोन जिवलग मित्रांची वाटचाल कुठे झाली तर लोकमान्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी सोडली आणि जे आयुष्याचं ध्येय ठरवलं होतं ते सुटलं. वयाच्या 34व्या वर्षी परिस्थिती आली की आता आयुष्याची पुन्हा नव्याने रचना करायची आहे. शिक्षणाला समर्पित आयुष्य. आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीतून राजीनामा देण्याच्या आधी 9 ते 12 वर्ष या एकाच ध्येयाला वाहिलेलं स्वप्न. पण आता आयुष्य आपल्याला पुन्हा घडवायचं आहे. ती डेक्कन एज्युकेशन सोसायटी सोडताना लोकमान्यांच्याकडे आला केसरी आणि मराठा आणि गोपाळ गणेश आगरकर झाले फर्ग्युसन कॉलेजचे प्रिन्सिपॉल. दोन मित्रांनी आयुष्याची वाटचाल बरोबरीने सुरू केली होती आणि रात्र रात्र गप्पा मारत डेक्कन कॉलेजच्या मागच्या टेकडीवर अपरात्री फिरायला जात देशाचं चिंतन करताना प्रतिज्ञा घेतली होती गरिबीची, संघटित कार्याची आणि जेजुईट मिशनरी जसं काम करतात तसं समर्पणपूर्वक आपल्याला काम करायचं आहे. कामाची फळी उभी करायची आहे. शाळेपासून सुरुवात करू, पुढे कॉलेज काढायचं आहे आणि ही शाळा आधी महाराष्ट्रभर आणि नंतर देशभर पसरली पाहिजे ज्याच्यात नव्या पिढीचं संगोपन होईल. ही व्हिजन. पण त्यामध्ये मित्रांचे रस्ते वेगळे झाले. दोघा मित्रांचं तात्विकच जर म्हणायचं झालं तर भांडण झालं की आधी सामाजिक सुधारणा का आधी राजकीय सुधारणा. टिळक म्हणत होते की आपल्यातल्या सामाजिक फाटाफुटीचा फायदा घेऊनच हा गोरा साहेब आपल्या उरावर बसलाय आणि आपल्या उरावर राज्य करतोय. त्याला इथनं घालवायचं असेल तर आधी आपण सगळे एकत्र उभे ठाकलो पाहिजे एका समान उद्दिष्टासाठी. ते म्हणजे इंग्रजांना ह्या देशातनं घालवून देणे आणि एतद्देशीयांचं राज्य स्थापन करणे. टिळक असं म्हणताना आगरकर प्रश्न विचारत होते की पण अहो टिळक, गेलं ते स्वातंत्र्य मूळ कशामुळे गेलं? ते आपले जातीपातींची भांडणं, त्या दुहीनी गांजलेला समाज
आणि ज्यांनी समाजाचा निम्मा भाग म्हणजे स्त्रियांना इतकं दुबळं करून ठेवलंय की त्यांची जागा फक्त चूल आणि मूल अशा एका अंधाऱ्या कोपऱ्यामध्ये ठेवली आहे. आधी ती दुरुस्ती केल्याशिवाय स्वातंत्र्य मिळणार पण नाही, आणि ती दुरुस्ती न करता मिळालं स्वातंत्र्य तरी ते स्वातंत्र्याला खरा अर्थ असणार नाही. म्हणजे आपण लक्षात घ्यायला हवंय की ध्येयाबद्दल दोन मित्रांच्या मध्ये फरक नव्हता. स्वातंत्र्य हेही ध्येय होतं आणि समाज सुधारणा हे सुद्धा ध्येय होतं. आत्ता सार्वजनिक जीवनात काही वेळा असं एक चित्र उभं केलं जातं की आगरकर स्वतः सुधारक होते आणि अत्यंत आक्रमकपणे रॅशनॅलिस्ट म्हणजे विवेकनिष्ठ तत्वज्ञानाचा ते मिल आणि स्पेन्सर यांच्या प्रभावातून त्या तत्वज्ञानाचा आविष्कार मांडत होते. अशी एक गैरसमजूत पसरवली जाते की लोकमान्य टिळकांचा समाज सुधारणांना विरोध होता. लोकमान्य टिळकांचा समाज सुधारणांना अजिबात विरोध नव्हता, पण टिळकांची भूमिका होती की आमच्या समाज सुधारणा आम्ही करू, त्या आमच्यावर परक्यांनी म्हणजे ब्रिटिशांनी लादता कामा नये आणि कायदा करून तर त्याहूनही असता कामा नयेत, अशी होती टिळकांची भूमिका. उदाहरणार्थ, एक संमती वयाता कायदा नावाचं प्रकरण त्यावेळेला खूप गाजलं. मुलामुलींचे बालविवाह होत असत. त्यातून आयुर्मान कमी असल्यामुळे आणि रोगराई खूप असल्यामुळे जर वाढत्या वयात त्या स्त्रीचा पती गेला, अजून ती मुलगी वयात यायच्या आधी किंवा वयात आल्या आल्या, तर बिचारीचं आयुष्य म्हणजे विधवेचं केशवपन करायची महात्मा फुलेंनी ज्याच्या विरुद्ध चळवळ उभी केली. म्हणून हा विचार उभा राहिला की लग्नाचं किमान वय ठरावं. त्याला त्या कायद्याला नाव दिलं गेलं संमती वयाचा कायदा. लोकमान्य टिळकांनी असा कायदा करण्याला आणि तो ब्रिटिशांनी हिंदू समाजव्यवस्थेवर लादण्याला विरोध केला. पण त्याही काळामध्ये स्वतःच्या मुलीचा विवाह ती 14 वर्षाची झाल्यानंतरच केला, आणि तो सुद्धा एका सुधारक घरामध्ये म्हणजे नाशिकचं केतकर घराणं, ते प्रार्थना समाजी घराणं होतं. स्वतःची मुलगी त्या घराण्यामध्ये म्हणजे व्याही संबंध त्यांच्याशी जुळवले. टिळकांचा समाज सुधारणांना विरोध नव्हता. तितकंच हेही खरं आहे की आगरकरांचा स्वातंत्र्य लढ्याला आणि राजकीय सुधारणांनाही विरोध नव्हता. दोन मित्रांच्या मधला वाद होता, अग्रक्रम कशाला द्यायचे, आधी काय असायला पाहिजे. आगरकर सांगत होते आधी आपलं घर दुरुस्त करू, घरातल्या सुधारणा. टिळक सांगत होते की ते घर आपल्या ताब्यात मिळू न देतोय तो परकी आपल्यातल्या फाटाफुटीचा फायदा घेऊन आपल्याला बुटाच्या टाचेखाली ठेवतोय, आपण प्रथम ते दूर करूया. काळाने निर्णय केला की बघता बघता आंदोलन उभं राहिलं राजकीय. त्यातून लोकमान्य टिळक बनले भारताचे अनभिषिक्त सम्राट. मला अनेकदा वाटतं की आपलं दुर्दैव आहे की आगरकर फार जगले नाहीत. कारण आगरकर जगले असते तर पुढे त्यांची पण वाटचाल कशी झाली असती याच्या जर तरला दुर्दैवानी काही अर्थ नाही. पण सगळं पाहताना सुद्धा या दोन मित्रांमध्ये झालेल्या टोकाच्या भांडणाचा आज 120 वर्षांनंतर सुद्धा आपल्याला खेद वाटत राहतो. दोघंही महान, दोघांचाही त्याग, तपस्या, उज्ज्वल चारित्र्य आणि देशाप्रती असलेलं समर्पण याच्याबद्दल जराशी सुद्धा शंका नाही. पण भांडण निर्माण होत गेलं. काही वेळा वरकरणी वाटायला साध्या साध्या मुद्द्यांच्या मधनं सुद्धा भांडण होतं, आणि ते भांडण एवढं टोकाला गेलं की सुधारक मधून अग्रलेख लिहिताना टिळकांवर टीका करण्यासाठी आगरकरांनी गव्हाणीतला कुत्रा हे शब्द वापरले, आणि त्या टीकेला उत्तर द्यायला टिळकांनी मग केसरीमध्ये त्यांच्या हातात जे शस्त्र होतं ते वापरून अग्रलेख लिहिला. त्याच्यात आगरकरांचा उल्लेख माळावरचा महारोगी असा केला. त्यावेळचं फर्ग्युसन कॉलेज त्यावेळच्या पुण्याच्या बाहेर आणि असं माळावर होतं, आणि आगरकरांना दमा, अस्थमा आणि त्यातूनच पुढे टीबी झाला. मित्र म्हणून दोघांनाही एकमेकांचं हे माहिती होतं, पण शत्रुत्व टोक्याला गेल्यानंतर दोघांनीही इंग्लिशमध्ये म्हणतात नो होल्ड्स बार्ड. फक्त दुर्दैव आपलं की आगरकरांचा अंत लवकर झाला. त्यांच्या पत्नीनी आठवणी लिहून ठेवल्यात.
तिच्यात म्हटलंय की आयुष्याच्या शेवटाकडे आगरकर सातत्याने म्हणत असत की टिळकाशी भांडण करून मला सुखाने प्राण सोडता येणार नाही. म्हणून आयुष्याच्या शेवटाच्या आता कळलं की आपले दिवस थोडे उरलेत, तेव्हा या यशोदा वहिनींना आगरकरांनी निरोप सांगितला की टिळकांना बोलवा. त्यानुसार टिळक आले. शेवटच्या दिवसांमध्ये एवढंच नाही तर शेवटच्या क्षणांमध्ये टिळक आगरकरांच्या उशा पायथ्याशी बसलेले होते. सर्व शुश्रूषा केलेली होती. आगरकरांचे जेव्हा शेवटचे श्वास घेतले गेले आणि प्राण सुटले तेव्हा टिळक तिथे होते. पुढे टिळकांनी आगरकरांच्या कार्याचं मूल्यमापन करणारा अग्रलेख लिहिला. तिचा सारांश सांगायचा तर लोकमान्य म्हणाले की आता जाऊन महाराष्ट्रातल्या स्त्रियांना सांगा की तुम्ही रडत आयुष्य काढण्याचं कारण नाही. हा एक माणूस तुमच्यासाठी जगला आणि तुमच्यासाठी गेला. लोकमान्यांची पुढची वाटचाल मी मगाशी म्हणालो तसं आधी पुण्याचा नेता, मग महाराष्ट्राचा नेता आणि वंगभंगाचा काळ उभा राहिला तेव्हा लोकमान्यांनी देशाला चतुसूत्रीची दिशा दिली. तर लोकमान्य टिळकांचा काँग्रेसमधला सहभाग हा आधीपासून 1887, 88, 89 इथपासूनच चालू झालेला होता. डेक्कन एज्युकेशन सोसायटी सुटल्यानंतर तर त्यांनी इंडियन नॅशनल काँग्रेस या व्यासपीठाच्या द्वारा भारतीयांच्या राजकीय हक्कांच्या करताचा लढा याच्यामध्ये सहभागी होणं चालू केलं. त्यावेळी अर्थातच काँग्रेसवर पकड होती नेमस्त गटाची. स्वतः दादाबाई नौरोजींचं एक मोठं स्थान होतं, पण त्याच्या खालोखाल फिरोजशाह मेहता मुंबईचे नेता आणि नंतर गोपाळकृष्ण गोखले, आधी न्यायमूर्ती रानडे. न्यायमूर्ती रानडे ब्रिटिश व्यवस्थेमध्ये न्यायाधीश होते, पण आपलं न्यायाधीशाचं पद सांभाळून त्यांनी अनेक उपक्रम करून अनेक संस्था उभ्या करून या महाराष्ट्राला जागं करण्याचा प्रयत्न केला. न्यायमूर्ती रानडे ही सुधारक गटाचे होते, त्यामुळे लोकमान्य टिळकांशी काही मुद्द्यांच्या तीव्र मतभेद होते. ते मतभेद असताना लोकमान्य टिळकांनी जेव्हा न्यायमूर्ती रानडेंवरही टीका केली आहे, वयाने न्यायमूर्ती रानडे खूप मोठे होते, वडीलधाऱ्या मंडळींचा आदर बाळगत पण तो शब्दामध्ये दिसणार नाही अशी लोकमान्यांनी प्रसंगी न्यायमूर्ती रानडेंच्यावर कडाडून टीका केलेली आहे. पण त्या न्यायमूर्ती रानडेंच्या अंतानंतर न्यायमूर्ती रानडेंचं नेमकं कार्य काय याचं आकलन आणि याचं मूल्यमापन सुद्धा लोकमान्य टिळकांनीच सगळ्यात अचूक मांडलं. लोकमान्य म्हणतात की हा देश एखाद्या मातीच्या गोळ्याप्रमाणे थंड पडला होता. अशा वेळी त्याला प्रेमाने जवळ घेऊन ऊब देत त्याला चांगला आकार देण्याचं काम आणि हळूहळू त्याच्यामध्ये प्राण फुंकण्याचं काम न्यायमूर्ती रानडेंनी केलं. म्हणजे लोकमान्यांना न्यायमूर्ती रानडेंच्या कार्याची पूर्ण जाणीव होती. या रानडे आणि दादाबाई नौरोजी यांनी आपापले ग्रंथ मांडून इंग्रज सरकार भारतावर अत्याचार कसं करत होतं याची कथा मांडली. दोघांचाही अर्थशास्त्राचा अभ्यास उत्तम होता. त्याच्या आधारे दोघांनी हे दाखवून दिलं की भारतातून प्रचंड प्रमाणावर अतिशय कमी किमतीमध्ये ब्रिटिश सरकार कच्चा माल घेऊन जातं. सगळ्यात उत्तम उदाहरण होतं कापसाचं, की इंग्रज सरकारने भारत देशामधला वस्त्रोद्योग टेक्स्टाईल इंडस्ट्री मोडून काढली, कापून काढली. देशांतर्गत एक वेळ अशी होती की एकाही वस्तूचं उत्पादनच होत नव्हतं. होणार ते सगळ्या वस्तू किंवा सेवा ब्रिटनमधनं येत होत्या. म्हणजे भारताचं रूपांतर ज्या वसाहतीमध्ये करून टाकलं, त्या वसाहतीचं मुख्य काम इंग्लंडमधल्या उद्योग व्यवसायांना अत्यंत कमी पडेल किमतीमध्ये कच्चा माल पुरवणे आणि मग तिथल्या कारखान्यांमध्ये त्या कच्च्या मालावर सगळं प्रोसेसिंग झालं की आणून तो भारतामध्ये चढ्या भावाने विकणे, म्हणजे इंग्लंडच्या मालासाठीची बाजारपेठ. तेव्हाच्या दादाबाई नौरोजी आणि न्यायमूर्ती रानडेंपासून ते आत्ताच्या भारतातला शशी थरूर यांच्यासारखा एक विचारी लेखक आणि राजकीय कार्यकर्ता, या सर्वांनीच ब्रिटिशांनी किती प्रचंड लूट केली ह्या देशाची. इथले उद्योग मारून काढले. इथला गाव गाडा एक एक गाव स्वयंपूर्ण असायचं, ते ब्रिटिशांनी बरोबर ओळखलं
आणि तो स्वयंपूर्ण गावगाडा त्यांनी पद्धतशीर धोरणं पाळून मोडून काढला. तोच काळ औद्योगिक क्रांतीचा आहे. तर कित्येक विचारवंतांनी हे कागदोपत्री आकडे मांडून संशोधनाने सिद्ध केलंय की ब्रिटनमधल्या औद्योगिक क्रांतीला भांडवलाचा पुरवठा हे भारतामधनं शोषण करून नेलेलं धन होतं. आम्हा भारतीयांना 19वे शतक संपताना त्याची जाणीवच नव्हती. टिळक आगरकरांनी सुद्धा कामाला जेव्हा सुरुवात केली तेव्हा सगळा देश अजूनही सुस्त पडलेला होता. 1857चं स्वातंत्र्य समर संपून एक पिढी लोटलेली होती. त्या मधल्या पिढीच्या शेवटाकडे वासुदेव बळवंत फडकेंच्या रूपाने एक लखलखती वीज थोड्या काळासाठी चमकली आणि तिने आपला वासुदेव बळवंत फडकेंचे प्राण घेऊन ती वीज थोडक्यामध्ये संपली. देश संपूर्ण लोळागोळा होऊन पडलेला. अशा वेळी टिळक आगरकर प्रतिज्ञा घेऊन आयुष्य जगायचं ठरवत आहेत. तर मला फार आवडतो, भावतो आणि अंतःकरणाला प्रेरणा देतो असा लोकमान्य टिळकांचा एक अग्रलेख आहे. त्याचं शीर्षक आहे वेडे कुठले. वेडे कुठले. आणि लोकमान्य त्यामध्ये म्हणतात की आम्ही असं व्रत घेऊन कामाला लागलेलो आहोत. लोक आम्हाला म्हणतात की पोटा पाण्याच्या मागे लागायचं, नोकरी करायची, पुढे ब्रिटिश सरकारचं राव बहादूर रावसाहेब अशा पदव्या मिळवायच्या, याच्या मागे लागायचं सोडून तुम्ही हे काय धंदे करंटे उद्योग चालवलेले आहेत. आता ऐका नीट. लोकमान्य म्हणतात की लोक आम्हाला म्हणतात हे वेडे आहेत. आम्ही लोकांना सांगू इच्छितो की हो आम्ही आहोतच वेडे, पण लोकांनी पण लक्षात ठेवावं की असे काही वेडे असतात म्हणूनच जग चालतं. तेव्हापासून ते आजपर्यंत देशासाठी सर्वस्व समर्पण करण्याचं वेड घेतलेले अशीच माणसं काही इतिहास घडवत असतात. त्या मार्गावर निघाले टिळक आणि आगरकर. आयुष्य संपल्यामुळे आगरकरांची साथ आधी लवकर थांबली. न्यायमूर्ती रानडे आणि दादाभाई नौरोजींनी ब्रिटिश सरकार कशा तऱ्हेने आपलं शोषण करत आहे हे सांगितलं. तेव्हा काँग्रेसच्या अंतर्गत एक तुलनेने तरुण असणाऱ्यांचा गट आता पुढे यायला लागला होता, जो सांगत होता की हे अर्ज विनंत्यांचं राजकारण आम्हाला पसंत नाहीये. त्यावेळेचा जो काँग्रेसच्या अंतर्गत नेमस्त गट किंवा मवाळ गट, टॉलरन्स असा त्यांनी इंग्लिश शब्द वापरलेला आहे, की सहनशीलतेने वर्षात एकदा डिसेंबर महिन्यात काँग्रेसचं वार्षिक अधिवेशन 3 किंवा 4 दिवसांसाठी भरायचं. भारतभरातले हे वेगवेगळे नेते, विचारवंत, कार्यकर्ते तिथे यायचे आणि भारतीयांच्या राजकीय हक्काचे ठराव संमत व्हायचे आणि मग ते ठराव त्याची अर्ज विनंती घेऊन ते मायबाप सरकारकडे, कर्जन म्हणजे व्हाईसरॉयकडे सादर केले जायचे. या दृष्टिकोनाचं नाव अर्ज विनंत्यांचं राजकारण. आणि काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळी म्हटलंय की आम्ही ब्रिटिश म्हणजे राणीचे सच्चे प्रजाजन आहोत. व्हिक्टोरिया राणीने जे वचन दिलेलं आहे त्यामुळे आम्ही भाग्यवंत आहोत. तेव्हा आम्ही मायबाप सरकारला आवाहन करणार की आम्हाला कोणते राजकीय हक्क हवे आहेत. जसे टिळक काँग्रेसच्या कार्यामध्ये लक्ष घालू लागले तशा त्यांच्या तडफदार, बाणेदार आणि एक घाव दोन तुकडे अशा वृत्तीला हे गिडगिडणं आणि हे मायबाप सरकारसमोर केवळ अर्ज विनंत्या करणं हे पसंत पडेना. म्हणून आहे लोकमान्य टिळकांचं इतिहास घडवणारं सुप्रसिद्ध वाक्य, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवीनच. मला वाटतं की वर्तमान काळात सुद्धा त्याचा फार मोठा अर्थ आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवीनच. मला या वाक्यामध्ये दिसतं की एखादा हक्क जन्मसिद्ध असून भागत नाही, तो असला तरी त्यासाठी झगडून तो मिळवावा लागतो. आज आपण स्वतंत्र देशात राहतो. स्वातंत्र्याला 73 वर्ष आणि त्यातल्या प्रजासत्ताकाला 70 वर्ष झाली. राज्यघटनेने आपल्याला मूलभूत हक्कांना मान्यता दिलेली आहे आणि कित्येक कायदे हे नागरिकांच्याकडे अधिकार सोपवतात, पण ते जन्मसिद्ध अधिकार असून भागत नाही. नागरिकांनाही त्याची जाणीव पाहिजे आणि तो मी बजावीनच. तसं आधुनिक काळात तुमची माझी सुद्धा जबाबदारी येते की राज्यघटना आणि त्यावर आधारित जे कायदे आहेत, ज्यांनी नागरिकांचे हक्क दिलेले आहेत, ते आपल्याला सुद्धा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवीनच
असा मला वर्तमान काळात एक खूप मोठा अर्थ त्याच्यात दिसतो. दुसरा अर्थ दिसतो जे लोकमान्य टिळकांच्या एका संपादकीयाचं शीर्षक आहे त्या काळातलं, ते म्हणजे सुराज्य हा स्वराज्याला पर्याय होऊ शकत नाही. म्हणजे ब्रिटिश आपल्याला असं सांगत होते त्या काळात, 19व्या शतकाचा शेवट आणि 20व्या शतकाचा प्रारंभ. ब्रिटिश आपल्याला सांगत होते की या देशावर ब्रिटिशांचं जेव्हा राज्य आलं तेव्हा इथे अंधाधुंदी माजलेली होती, कोणाचा पायपोस कोणात नव्हता. भारताच्या मोठ्या भूभागावर मराठे होते, पण त्या मराठ्यांमध्ये सुद्धा एकी नव्हती. मुघल तर दुबळेच झालेले होते. अशा परिस्थितीमध्ये ब्रिटिशांनी संपूर्ण भारताला एक केलं, एक प्रशासन दिलं, एक चलन दिलं, एक कायदा दिला, इंग्लिश भाषा पण ती एक भाषा दिली, दळणवळणाची समान साधनं दिली, टेलिग्राफ इत्यादी आणलं आणि रेल्वेनी सगळा देश सुद्धा एकत्र जोडला, असं ब्रिटिश आपल्याला सांगत होते. त्यांच्या सांगण्याचा अर्थ आहे की आम्ही सुराज्य आणलं. त्यांना उत्तर देताना लोकमान्य म्हणतात की सुराज्य हा स्वराज्याला पर्याय असू शकत नाही. पुढे स्वातंत्र्य लढा उभा राहिला आणि पहिल्यांदा 15 ऑगस्ट 1947ला आपण ब्रिटिशांच्या पकडीतनं मोकळे झालो आणि मग राज्यघटनेचं कामकाज पूर्ण झाल्यानंतर 26 जानेवारी 1950 पासून तर पूर्ण स्वतंत्र सार्वभौम देश म्हणून उभा राहिलो आपण. आज म्हणायची वेळ आहे की स्वराज्य हा सुराज्याला पर्याय असू शकत नाही. म्हणजे उलट की आता आम्हाला स्वराज्य मिळालं, इथे परक्याचं राज्य होतं त्यावेळपर्यंत त्यांनी ते आमचं शोषण करायला आणि आमच्या मानेवर बोट ठेवून आम्हाला चिरडायला वापरलं. आता स्वराज्य मिळालं, पण स्वराज्य हा सुद्धा सुराज्याला म्हणजे गुड गव्हर्नन्स नागरिकांचा हा मानवी हक्क आहे की आम्हाला शासन प्रशासन चांगलं मिळायला पाहिजे. ते शासन प्रशासन चांगलं याची पांडित्यपूर्ण व्याख्येसाठी फार वेळ घालवायचं कारणच नाही, कारण एकदम सोपी व्याख्या आहे. गुड गव्हर्नन्स, सुशासन म्हणजे सुराज्य, म्हणजे स्वच्छ आणि कार्यक्षम शासन प्रशासन. स्वच्छ आणि कार्यक्षम याला आम्ही नाव दिलंय कार्यकर्ते अधिकारी असलेलं. म्हणजे जिथली शासकीय व्यवस्था आम्ही समाजाचे महिन्याच्या 1 तारखेला आम्ही समाज आम्हाला देतो पेमेंट, मानधन, असे आम्ही समाजाचे पूर्णवेळचे कार्यकर्ते आहोत, असं शासन प्रशासन म्हणजे कार्यकर्ता अधिकाऱ्यांनी तयार झालेलं, असा मला वर्तमान काळातला त्याचा फार मोठा अर्थ दिसतो. शासन प्रशासनात काम करणारी माणसं ही हा देश माझा आहे, म्हणजे लोक माझे आहेत. माझ्या समोर येणारा प्रत्येक सामान्य नागरिक हा या देशाचा मालक आहे आणि मी जो इथं बसलोय तो मी त्याचा सेवक आहे. या जाणीवेने जेव्हा प्रशासन चालेल तेव्हा त्या प्रशासनाला म्हणायचं की हे कार्यकर्ता अधिकाऱ्यांचं असलेलं प्रशासन आहे. तर मग ते स्वच्छ असेल आणि कार्यक्षम असेल, ते प्रशासन पारदर्शक असेल, लोकांना उत्तरदायी असेल आणि एखाद्याचं काम प्रशासक अधिकारी म्हणून मी केलं तर का केलं आणि नाही केलं तर ज्याचं नाही केलं तर का नाही केलं असं दोन्ही सांगायला मी स्वतःला बांधील मानतो, असं प्रशासन म्हणजे कार्यकर्ता अधिकाऱ्यांचं. तेव्हा स्वातंत्र्य लढ्यासाठी लोकमान्य म्हणाले की सुराज्य हा स्वराज्याला पर्याय असू शकत नाही. हे लोकमान्यांचं म्हणणं 101% बरोबर आहे. पण एकदा आपल्याला स्वराज्य मिळालं, आता काम आहे सुराज्य घडवणे म्हणजे गुड गव्हर्नन्स. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतरची 73 वर्ष झाली तरी हे म्हणायची वेळ येते की स्वराज्य हा सुद्धा सुराज्याला पर्याय असू शकत नाही. नागरिक या नात्याने आपलं काम आपल्याला स्वराज्य आणि सुराज्य दोन्ही हवंय. त्यासाठी प्रशासनात काम करणारे जसे कार्यकर्ता अधिकारी बनायला हवेत, तसे आपण सगळे नागरिक या नात्याने सुद्धा कार्यकर्ता नागरिक बनायला हवेत. इथे सुद्धा मला लोकमान्य टिळकांनी दिलेला एक धडा खूप मोलाचा वाटतो. तो सुदैवाने कॉलेजात असतानाच तो धडा मी घेतला आणि थोडंफार तसं व्हायचा प्रयत्न केला. कितपत जमलं नाही जमलं हा मुद्दा वेगळा आहे. फार छान सांगितले लोकमान्यांनी. जेव्हा ते कामाला निघाले आणि तरुण मुलं पण येऊन भेटायचे की मला देशासाठी सर्वस्व समर्पण करायचं आहे, तर लोकमान्य सांगायचे की कार्यकर्ता कसा पाहिजे. किती छान वर्णने पहा.
लोकमान्य सांगायचे कार्यकर्ता कसा पाहिजे, तर डोक्यावर बर्फ आणि हृदयामध्ये आग असलेला. कार्यकर्त्याच्या डोक्यावर बर्फ पाहिजे आणि हृदयामध्ये आग पाहिजे. किती छान सम्यक म्हणजे बॅलन्स सांगितलाय. मला फार मोठा अर्थ दिसतो याच्यामध्ये. डोक्यावर बर्फ म्हणजे डोकं शांत पाहिजे. करण्याचा जो विचार आहे तो दूध का दूध और पाणी का पाणी, समोर साक्षी पुरावे कागदपत्र याच्या आधारे, ते काहीतरी गरम डोक्याने किंवा नुसत्याच उत्कटतेने, नुसताच काहीतरी धावून गेला, खूप उत्कटता आहे तर नाही भागणार. डोक्यावर बर्फ हवाय म्हणजे डोकं शांत हवंय, पण हृदयामध्ये आग पाहिजे. हृदयामधली आग म्हणजे प्रेरणा आहे. देशाप्रती समाजाप्रती असलेल्या समर्पणाचं प्रतीक म्हणजे ती हृदयातली आग आहे. तशी हृदयातली आग हवी आहे आणि दोन्ही हवंय. मी आधी कार्यकर्ता म्हणून वावरताना आणि नंतर स्वतःला कार्यकर्ता अधिकारी म्हणून शासनामध्ये एक IAS अधिकारी म्हणून काम करताना हे स्वतःला शिकवायचा प्रयत्न केला. जेवढं काम करत होतो तेवढं जाणवलं की दोन्हीची किती गरज आहे. काहीतरी एक आहे, डोक्यावर बर्फ आहे पण हृदयात आग नाहीच आहे. तर दुर्दैवाने त्या सरकारी अधिकाऱ्याच्या समोर सामान्य जनता त्यांची गाऱ्हाणे घेऊन जाते, पण जीव कळवळत नाही त्या अधिकाऱ्याचा. कोणा आई वडिलांची मुलगी सासरी संशयास्पदरित्या गेलेली असते आणि ते आई वडील येऊन तळमळून म्हणत असतात की आमच्या मुलीवर अन्याय झालाय आणि तिचा तो मर्डर आहे, हो आत्महत्या नाहीये, तपास करा. आणि हा अधिकारी डोक्यावर बर्फ ठेवलेला सांगतो की 3 प्रतींच्या मध्ये अर्ज करा, त्यानंतर काय ते. म्हणजे त्याला त्यांच्या दुःखामध्ये सहभागी नाही होत आहेत. या उलट दुर्दैवाने मी असेही कार्यकर्ते समाजात काम करणारे किंवा कार्यकर्ता अधिकारी म्हणजे प्रशासनामध्ये असलेले असेही पाहिलेत की ज्यांच्या हृदयात आग खूप आहे. ती इतकी आहे की ती पार मेंदूपर्यंत गेलेली आहे आणि त्यांचा असा सतत भडका उडालेला आहे. सतत अशी तळमळ 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 त्यांची ती खरी आहे, चांगली आहे, पण अरे पण कार्य करायला जे डोकं शांत, चित्त शांत ठेवतं ते नाही. त्यांनी त्यांच्या प्रभावीपणामध्ये उणीव होते. म्हणजे मला दिसतं की जे लोकमान्य त्या काळामध्ये सांगत होते ते आजही खरं आहे की ज्याला कोणाला समाजाची निस्वार्थ भावनेने सेवा करायची असा कोणीही कार्यकर्ता, इथपासून ते ज्याला कार्यकर्ता अधिकारी व्हायचंय अशाच्यापाशी डोक्यावर बर्फ हवा पण हृदयामध्ये आग हवी. दोन्ही हवं, याचा समतोल दिसून येतो. त्या लोकमान्यांनी 19व्या शतकाच्या शेवटाकडे आक्रमकपणे मांडणं चालू केलं की हे अर्ज विनंत्यांच्या राजकारणाच्या रस्त्याने काय जाऊन चालणार नाहीये. आपल्याला हवाय तो रस्ता, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविनच, म्हणजे आपल्याला तो खेचून घ्यायला हवाय. हळूहळू काँग्रेसमध्ये त्यांचं बळ वाढत गेलं. वर्ष साधारण निश्चित सांगता येतं 1902 आहे. 1902 पासून टिळकपंथीय किंवा त्यांना कमी लेखायला, त्यांच्यावर टीका करण्यासाठी नेमस्त गटाने त्यांच्याकरता शब्द वापरला एक्स्ट्रीमिस्ट. एक्स्ट्रीमिस्ट त्याचा आपण मराठी किंवा हिंदी सुद्धा शब्द जहाल आहे. म्हणजे अरे हे एक्स्ट्रीमिस्ट आहेत, हे काहीतरी गरम डोक्याने काहीतरी सांगतात. पण तो टीका करायला म्हणून वापरला गेलेला शब्द हे त्या गटाचं बिरुद बनलं. जसं लोकमान्य टिळकांना टीका करण्याकरता काही जण म्हणाले की हे कसले पुढारी आहेत, हे तर तेल्या तांबोळ्यांचे पुढारी आहेत. ते लोकमान्य टिळकांचं बिरुद बनलं की सर्वसामान्य माणसांचा नेता, सर्वसामान्य माणसांना संघटित करणारा नेता. भारतामध्ये शेतकऱ्याचं पहिलं आंदोलन लोकमान्य टिळकांनी उभं केलं. 1880च्या दशकामध्ये जेव्हा भीषण दुष्काळ पडला होता आणि तरी ब्रिटिश सरकार शेतकऱ्याकडनं मोठा शेतसारा वसूल करत होतं, अशा वेळी ब्रिटिशांनीच आणलेलं फॅमिन कोड म्हणजे कायदा, तो केसरीमध्ये छापून लोकमान्यांचे कार्यकर्ते केसरीचे अंक घेऊन गावोगाव जात आणि पारावर किंवा ग्रामपंचायतीमध्ये बसून शेतकऱ्याला समजावून सांगायचे की तुमचा हक्क आहे, शेतसारा देणं बंद करा. ही चळवळ सगळ्या भारतात पहिल्यांदा लोकमान्य आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली. त्या चळवळीतून पुढे जेव्हा देशामध्ये वंगभंग आंदोलन उभं राहिलं, ते 20व्या शतकातलं पहिलं जन आंदोलन आहे. त्याचं आपोआप अनभिषिक्तपणे नेतृत्व लोकमान्य टिळकांच्याकडे आलं. 1902 पासूनच लोकमान्य टिळकांनी चतुसूत्रीचा आग्रह धरणं चालू केलं होतं. 4 सूत्र: स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य.
असे 4 मुद्दे, की ह्या 4 मुद्द्यांच्यावर आम्हाला चळवळ पुढे न्यायची आहे. यामध्ये स्वराज्य म्हणजे क्रमाक्रमाने राजकीय हक्कांसाठी आपण मायबाप सरकारसमोर कार्यक्रम मांडू असं नेमस्तही म्हणत होते, पण त्यांचं स्वराज्यापर्यंत धाव गेली नव्हती. हे निश्चित आहे की लोकमान्यांना इंग्रजांना इथनं पूर्णपणे घालवून देऊनच पूर्ण स्वातंत्र्य हवं होतं, पण काळाचं भान त्यांना होतं की आत्ता आपल्याला ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र उठाव करता येणं शक्य नाहीये, म्हणून सनदशीर मार्गाने जाऊयात. पण लोकमान्य सनदशीर मुद्दे बोलत नाहीत, त्यांचे जास्ती आक्रमक आहेत, एक्स्ट्रीमिस्ट जहाल आहेत, अशी जेव्हा टीका झाली तेव्हा लोकमान्यांनी आणखी एक संपादकीय लिहिलं. त्याचं शीर्षक आहे सनदच नाही तर सनदशीर कोठे. म्हणजे ह्या देशाला कॉन्स्टिट्यूशन, राज्यघटना, सनद नव्हतीच, होता तो ब्रिटिशांचा कायदा होता. आणि मग आमच्या देशाला लिखित राज्यघटना पाहिजे, जबाबदार सरकार पाहिजे, ते लोकशाही पाहिजे आणि एक व्यक्ती एक मत, प्रौढ मतदानाचा यावर ते आधारित पाहिजे, असं म्हणणाऱ्यांमधले लोकमान्य टिळक पहिले होते. मला एक फार प्रचंड अर्थपूर्ण किस्सा आहे, तो सांगितल्या वाचून पुढे सरकता नाही येणार आहे. देशामध्ये प्रेरणा आणायला, स्वत्व आणि स्वाभिमान आणायलाच लोकमान्यांनी गणेशोत्सव सुरू केला. आणि शिवाजी महाराज हे आपलं सगळ्यांचं दैवत, दैदिप्यमान, प्रेरणा देणारं, लढण्यासाठी पुन्हा आपल्याला सांगणारं. तिकडे सिंहगडावर लोकमान्यांनी छोटीशी जागा घेऊन एक खोपटं बांधलं होतं आणि ते वेळोवेळी सिंहगडावर कधी विश्रांतीसाठी, कधी लेखनासाठी म्हणून जाऊन राहत असत. कोणीतरी कधीतरी त्यांना म्हणालं की प्रकृती सुधारण्यासाठी जायचं असेल तर महाबळेश्वरच्या थंड हवेमध्ये जा. त्यांना टिळकांनी उत्तर दिलं की ते महाबळेश्वर बनून बसली गोऱ्या साहेबाची जागा आमचं सिंहगड आहे. आणि त्या सिंहगडावर सुद्धा लोकमान्य कितीतरी वेळा वारंवार म्हणालेले आहेत की हे शिवाजी महाराजांचे गड किल्ले आपल्याला आत्ताच्या स्वराज्य स्वातंत्र्यासाठी लढण्याची प्रेरणा देतात. तुमच्यापैकी जे कोणी वेगवेगळ्या गडांवर गेले असाल त्यांनी पण हा अनुभव घेतला असेल की त्या गडांशी संबंधित शिवाजी महाराजांचं पवित्र अस्तित्व आहे. दरवेळी ट्रेकिंग जर केलं आणि गडावर गेलो तर येताना आपण हे शिवाजी महाराज आणि मराठ्यांचा इतिहास याचा एक सार्थ अभिमान घेऊन आपण परततो आणि आत्ताच्या आपल्या जीवनामध्ये कार्यकर्ता होणे किंवा कार्यकर्ता अधिकारी होणे याला आपल्याला बळ मिळतं. ते बळ देशाला द्यायला, त्यावेळी हा गलितगात्र पडलेला समाज याला एकत्र करायला लोकमान्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू केला. रायगडावर शिवाजी महाराजांची समाधी दुर्लक्षित होती हे ब्रिटिश अधिकाऱ्यांनीच लक्षात आणून दिलं. आधी तिथे दिवाबत्ती आणि पूजा अर्चा अशी महात्मा फुलेंनी सुरू केली होती, पण दुर्दैवाने ती मध्ये बंद पडली होती. लोकमान्य टिळकांनी पुन्हा एकदा तो उत्सव हातात घेतला, रायगड स्मारक मंडळ स्थापन केलं आणि शिवजयंती उत्सव आणि गणेशोत्सव देऊन समाजाला पेटवून, संघटित होऊन जागं केलं. आजही गणेशोत्सवाचं स्वरूप हे जर सुज्ञपणे आपण वापरलं तर जे आत्ता आपण एक प्रकारे करतो आहोत, आणि त्याचा अर्थ दरवेळी व्याख्यान असं नाहीये. दुर्दैवाने ह्या वर्षीच्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे तर आपण सगळे समजून घेऊन बहुधा सार्वजनिक स्वरूपाचा गणेशोत्सव करणार नाही आहोत. कोरोनावर मात करणे हे यावर्षीच्या गणेशोत्सवाचं काम. म्हणजे 110-120 वर्षांपूर्वी जे लोकमान्य सांगून गेले त्याची कालातीतता म्हणजे टाइमलेसनेस ते सांगून गेले, ते काळ बदलला तरी आज सुद्धा लागू आहे. तीही चतुसूत्री माझं म्हणणं आहे आज सुद्धा लागू आहे. काळानुसार त्याचे अर्थ बदलतात. लोकमान्यांनी 1902 पासून स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार आणि स्वदेशीचा मुद्दा सांगणं चालू केलं. 1902 ते 1905 या वर्षांमध्ये हे काहीतरी ऐकताना अनेकांना अंगावर जळता निखारा पडल्यासारखं वाटायचं, असे ते दचकायचे की ब्रिटिश मालावर बहिष्कारच टाकला पाहिजे. लोकमान्यांना हे बरोबर कळलेलं होतं की ब्रिटिश मालांवरचा बहिष्कार नुसता कामी येणार नाहीये, कारण आपल्या देशामध्ये तर वस्तू किंवा सेवांचं उत्पादन नाहीच आहे. म्हणून स्वदेशी आणि बहिष्कार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, की नुसतंच ब्रिटिश मालांवर बहिष्कार आणि मग ब्रिटिश कपड्याची होळी करा. पण भारतामध्ये त्यावेळेला कपडा उद्योगच नव्हता, होती ती खादी. आपल्याला सगळ्यांना वाटतं की पुढे केव्हा तरी गांधीजींच्या उदयानंतर खादी सुरू झाली, तर गांधीजींनी खादीला
चरख्याच्या द्वारा एका सार्वजनिक चळवळीचं रूप दिलं, बरोबर आहे, पण स्वतः लोकमान्य टिळकांनी आधी खादी वापरायला सुरुवात केली होती. खूप मोठा मुद्दा. तसा थोडक्यात सांगण्याकरता मी जरूर सांगेन की अधिक खोलामध्ये ज्यांना जायचंय अशा सर्वांनी आचार्य जावडेकरांचं आधुनिक भारत हा ग्रंथ मुळातून वाचावा. आचार्य जावडेकर स्वतः खादीधारी, निष्ठावंत गांधीवादी आणि स्वातंत्र्य सैनिक. त्यांनी हा आधुनिक भारत हा ग्रंथ मांडला. त्या ग्रंथामध्ये त्यांनी अतिशय सुसंगतपणे दाखवून दिलंय की स्वातंत्र्य लढ्याचा पाया लोकमान्य टिळकांनी उभा केला. त्या पायावर पुढच्या लढ्याची इमारत गांधीजींनी उभी करून देशाला स्वातंत्र्यापर्यंत नेलं. म्हणजे चतुसूत्री 1905 येईपर्यंत लोकमान्य टिळकांनी अतिशय आग्रहीपणाने, अतिशय आक्रमकपणाने मांडली. दुर्दैवाने 1907च्या सुरतेमध्ये ह्या मुद्द्यावर काँग्रेस फुटली, पण गांधीजींनी पुढे तो चतुसूत्रीचा कार्यक्रम राष्ट्रीय कार्यक्रम बनवला. गांधीजींनी तर आधी सामाजिक सुधारणा का आधी राजकीय सुधारणा हे द्वैत सुद्धा दूर केलं आणि दोन्हीही एकत्र व्हायला पाहिजे असं स्वातंत्र्य लढ्याला त्यांनी रस्ता मिळवून दिला. तसंच चतुसूत्री गांधीजींनी स्वीकारली. फार छान वाटतं आपल्याला जेव्हा लक्षात येईल, गांधीजी गोपाळकृष्ण गोखलेंना गुरु मानत असत. त्या गोपाळकृष्ण गोखले आणि लोकमान्य टिळकांचं राजकीय दृष्ट्या वैर होतं आणि एकीकडे गोपाळकृष्ण गोखलेंना गुरु मानलं म्हणजे गांधीजींची भाषा नेमस्ताहून नेमस्त आहे, पण त्यांनी मार्ग जो अवलंबला, कार्यक्रम दिला, तो जहालांच्या पेक्षा जहाल होता. असा समतोल गांधीजींनी साधला. तो आचार्य जावडेकर आपल्या ग्रंथामध्ये मांडून ठेवतात. मला आज जाणवतं की 1905 मध्ये स्वदेशीला जेवढं महत्व होतं तेवढंच आज आहे. 115 वर्षांनंतर फार तर म्हणता येईल की स्वदेशीचा काळानुसार अर्थ बदलतो. एकेकाळी मी उदाहरण थोडंसं राजकारणातलं देतोय, पण आपण त्यातला मुद्दा लक्षात घेऊया. मी पक्षीय राजकारण नाही बोलतोय. पण प्रमोद महाजन यांना कोणी विचारलं होतं की तुमची स्वदेशीची व्याख्या काय, तर प्रमोद महाजन यांनी उत्तर दिलं होतं की आज जगामध्ये जे स्थान डॉलरचं आहे ते स्थान रुपयाला मिळवून देणे ही आमची स्वदेशीची व्याख्या आहे. आता जो तो याचा विचार करून, डॉलर हे जागतिक चलन आहे, सर्व जगाचे व्यवहार डॉलरमध्ये होतात आणि ते सर्व जगाचे व्यवहार डॉलरमध्ये होतात. ते काही कोणी कुठे कायदा केला म्हणून नाहीये किंवा युनायटेड नेशन्सनी काहीतरी ठराव संमत केला म्हणून नाहीये. अमेरिका हे असं बलाढ्य राष्ट्र बनलं, ते आर्थिकदृष्ट्या बलाढ्य, लष्करी दृष्ट्या बलाढ्य, सामाजिक सांस्कृतिक दृष्ट्या बलाढ्य असं बनलं म्हणून आपोआप त्या अमेरिकेचा डॉलर हे जगाचं चलन पण बनलं आणि जगाचा सर्व व्यवहार किंवा तो देश आपलं परकीय चलनाचा साठा देशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचा तर तो डॉलरमध्ये ठेवतात. एक आधुनिक काळातली स्वदेशीची व्याख्या जरूर अशी मानता येईल. पण आत्ता अलीकडच्या ह्या 4 महिन्यांच्या मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भर भारतची एक व्हिजन मांडली. 12 मे ला बोलताना त्यांनी कोरोना कालावधीमुळे जे प्रचंड संकट आलंय त्याला सामोरं जायला जी एक व्हिजन मांडली तिला त्यांनी नाव दिलं आत्मनिर्भर भारत. माझ्या मते हे आत्मनिर्भर भारत ही जी व्हिजन आहे हे स्वदेशीचं आत्ताच्या काळातलं रूप आहे. आत्मनिर्भर भारत ही व्हिजन पंतप्रधानांनी मांडली. व्हिजन मांडताना त्यांनी सांगितलं की अर्थव्यवस्थेच्या, समाजव्यवस्थेच्या 5 घटकांच्याकडे पुढल्या काळामध्ये जास्त लक्ष द्यायचं. पंतप्रधानांनी सांगितलेले 5 घटक आहेत: इकॉनॉमी अर्थव्यवस्था, इन्फ्रास्ट्रक्चर देशातल्या पायाभूत सवलती जागतिक दर्जाच्या बनायला पाहिजेत, म्हणजे रस्ते, वीज, दळणवळण, पाणी हे सगळं, आणि नवी टेक्नॉलॉजी सगळी. तेव्हा दुसरा शब्द आहे पायाभूत इन्फ्रास्ट्रक्चर. तिसरा शब्द आहे टेक्नॉलॉजी, म्हणजे अत्याधुनिकातल्या अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा स्वीकार आणि ती टेक्नॉलॉजी थेट गावापर्यंत आणि सर्वसामान्य माणसापर्यंत नेऊन पोचती करायची. चौथा शब्द आहे डेमोग्राफी, म्हणजे आपली लोकसंख्या हे आपलं बळ आहे, त्या लोकसंख्येचा बळ म्हणून वापर करायला पाहिजे. आणि 5वा शब्द आहे डिमांड. हे डेमोग्राफी आणि डिमांड या दोन्हीचा एकमेकाशी संबंध आहे. आज 135 कोटीचा भारत
हा GST आल्यानंतर जगातली सर्वात मोठी बाजारपेठ बनलेला आहे. आणि आपण ही जगातली सर्वात मोठी बाजारपेठ म्हणजे लोकसंख्या, डेमोग्राफी आणि त्या बाजारपेठेची ताकद, डिमांड म्हणजे वस्तू किंवा सेवांची मागणी, या दोनाचा जर अचूक वापर केला तर आपण विकासाचे नवे नवे मानदंड गाठू शकू आणि प्रस्थापित करू शकू. मला एक अर्थशास्त्रातलं थोडं, इथे एक जण म्हणतात की समान नागरी कायदा ही काळाची गरज. अर्थातच आहे, समान नागरी कायदा आला तर उद्या सकाळी आलेला हवाय. एवढंच आहे की तो आत्ताच आपला विषय नाही. तुम्हाला मी एक थोडंसं अर्थशास्त्रातले एक 2 मिनिटासाठी उदाहरण देणार आहे. शांतचित्ताने लक्षात घेतलं तर त्यातली मजा लक्षात येणार आहे. 135 कोटी ही आपली लोकसंख्या. हिच्यामध्ये अमेरिका किंवा युरोपच्या तोडीस तोड क्रयशक्ती असलेला वर्ग, परचेसिंग पॉवर, हा सुमारे 350 मिलियन म्हणजे 35 कोटी आहे. अख्ख्या अमेरिकेची लोकसंख्या 30 कोटी आहे. आणि युरोपीय समुदाय, तिच्यामध्ये ब्रिटन होता तोवर सुद्धा त्याची लोकसंख्या 33 कोटी आहे. म्हणजे भारताच्या जर बाजारपेठेची ताकद लक्षात घेतली तर वस्तू आणि सेवांना काय प्रमाणामध्ये मागणी निर्माण करता येण्याची ताकद आहे तर अमेरिका आणि युरोपच्या तोडीस तोड आहे. अर्थात हे म्हणताना आपल्याला भान ठेवायचं आहे की गरीब वर्ग सुद्धा अजून मोठ्या प्रमाणावर आहे. तो सुमारे 22% म्हणजे लोकसंख्येच्या 26 कोटी एवढा गरीब वर्ग आहे. त्यावर CK प्रल्हाद यांच्यासारखे जे मॅनेजमेंट गुरु होऊन गेले, त्यांनी एक सिद्धांत मांडला, बॉटम ऑफ पिरॅमिड सिद्धांत असं त्याचं नाव आहे. म्हणजे आर्थिकदृष्ट्या जो गरीब वर्ग आहे त्याच्याकडची क्रयशक्ती हे सुद्धा अर्थव्यवस्थेचं बळ आहे. त्याला जर सरकारने योग्य धोरणांची जोड दिली तर तो बॉटम ऑफ पिरॅमिड आर्थिक पिरॅमिड जर सांगत त्याच्या तळात, तर त्यांची शक्ती त्यांच्या विकासासाठी वापरता येईल. मला ह्याचं प्रतिबिंब त्या आत्मनिर्भर भारत या पॅकेजमध्ये म्हणजे व्हिजनमध्ये आणि पॅकेजमध्ये दिसतं. ह्या 5 गोष्टींना दिशा द्यायला अर्थव्यवस्था, पायाभूत सोयी, तंत्रज्ञान, लोकसंख्या आणि देशांतर्गत मागणी, या 5 गोष्टींना चालना द्यायला 4 क्षेत्रांच्या मधला आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम आधी नरेंद्र मोदींनी त्याचं सूतोवाच केलं आणि पुढच्या 5 दिवसांच्या मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तो कार्यक्रम मांडला. ते 4 आहेत: लँड, लेबर, लिक्विडिटी आणि लॉ. म्हणजे जमीन विषयक कायदा आणि सगळ्या कार्यपद्धतींच्या मध्ये खूप बदल पाहिजेत. लेबर, कामगार विषयक विविध कायदे जे थोडे मागे बघणारे आहेत आणि त्यामुळे देशाच्या विकासाची गती कमी होते, कामगारांच्या विकासाची सुद्धा गती त्यामुळे अवरुद्ध होते आहे. असं दुसरं लेबर लॉ, अनेक तऱ्हांच्या कायद्यांमध्ये बदल पाहिजेत. अनेक कायदे जुने एकावर एक सुपर इम्पोज झालेले आहेत. त्यांनी कायद्याची कार्यपद्धती प्रचंड गुंतागुंतीची होऊन बसलेली आहे. या सगळ्यावर मात करायला. आणि चौथं लिक्विडिटी. तेव्हा आत्मनिर्भर भारतच्या रूपाने हे पॅकेज नरेंद्र मोदींनी मांडलेलं आहे. तिच्यामध्ये आर्थिक सुधारणांचा मोठा कार्यक्रम दिसतो. कोणी म्हणेल की आत्मनिर्भर भारत ही पंडित जवाहरलाल नेहरूंची सुद्धा विजन होती. तर पंडित जवाहरलाल नेहरूंची सुद्धा विजन होती, बरोबर आहे. ते शब्द इंग्लिशमध्ये त्या काळामध्ये वापरले गेले 1950च्या दशकात. पण आपल्या सर्व पंचवार्षिक पहिल्यापासून पंचवार्षिक योजनेच्या मागची विजन सुद्धा ही आत्मनिर्भर भारत, त्यावेळेचा इंग्लिश शब्द आहे सेल्फ रिलायन्स. फक्त तपशिलामध्ये आपण जाणं लक्षात घेतलं की आपल्याला फरक लक्षात येईल. नेहरूंनी जो कार्यक्रम मांडला तो सोव्हिएट रशियाच्या प्रभावातून सर्व अर्थव्यवस्थेवर शासन व्यवस्थेची पकड असेल आणि स्टेट कंट्रोल अशी अर्थव्यवस्था मांडली त्यांनी. म्हणून पंचवार्षिक योजना आली, म्हणून नियोजन आयोग आला. नरेंद्र मोदी जी मांडतायत ती ह्याच्या बरोबर विरुद्धची आहे. त्यामुळे नियोजन आयोग विसर्जित झाला. त्याच्या जागी थिंक टँकच्या रूपाने आला नीती आयोग. आणि उलट आता नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारतचा अर्थ आहे मॅक्सिमम गव्हर्नन्स पण मिनिमम गव्हर्नमेंट. म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या जीवनावर कमीत कमी पकड सरकारची असेल, अधिकाधिक अधिकार लोकांच्याकडे दिले जातील आणि अर्थव्यवस्थेत सुद्धा आम्ही जे बदल करू ती
शासनाने चालवलेली अर्थव्यवस्था किंवा शासनाचं नियंत्रण अर्थव्यवस्थेवर अशी नसेल तर ती अर्थव्यवस्था उलट बाजारपेठेच्या नियमानुसार चालेल आणि जिथे बाजारपेठेमध्ये करेक्शन आवश्यक आहे तिथे फक्त स्टेट इंटरव्हेन्शन असेल अशी व्हिजन आहे. म्हणजे कोरोनाने निर्माण केलेलं संकट हे माझ्या मते पंतप्रधान मोदींनी संधीमध्ये रूपांतरित केलेलं आहे. आणि गेला काही काळ आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम ज्या विशेषतः एक पुन्हा अर्थशास्त्रातला एक थोडासा पण छान मुद्दा, थोडा गुंतागुंतीचा पण छान मुद्दा सांगतो. डॉक्टर विजय केळकर यांचा अलीकडे एक फार छान ग्रंथ यांचा आलेला आहे. मला तर वाटतं की सर्व जाणकारांनी आणि विशेषतः पुन्हा देशाचा कार्यकर्ता ज्यांना व्हायचंय त्यांनी तो ग्रंथ मुळातून वाचावा. ग्रंथाचं नाव आहे इन सर्व्हिस टू रिपब्लिक. त्यामध्ये डॉक्टर विजय केळकर यांनी एक आत्मा कोर फार महत्वाचा मुद्दा मांडलाय. अर्थव्यवस्थेवर सरकारची पकड नको. अर्थव्यवस्था तिच्या स्वतःच्या गतीने म्हणजे मागणी पुरवठ्याच्या सिद्धांतानुसार, ॲडम स्मिथच्या भाषेत सांगायचं तर हिडन हँड, एक लपलेला हात ती अर्थव्यवस्था चालवतो. लपलेला हात काय तर बाजारपेठ नावाची इन्स्टिट्यूशन, ती तिच्या गतीने चालू देत, शासनाने तिच्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करू नये. तर डॉक्टर विजय केळकर सांगतात की याचा अर्थ अर्थव्यवस्था चालवण्यामध्ये शासनाला काही भूमिकाच नाही असा होतो का, तर तसा अर्थ होत नाही. मग शासनाची नेमकी भूमिका काय? मार्केट करेक्शन. जिथे कुठे तो बाजारपेठेचा सिद्धांत नीट काम करत नाहीये आणि ते काहीतरी विचित्र दिशेला जात आहे किंवा हाताबाहेर जात आहे, ते नियंत्रणात आणण्याकरता फक्त सरकारची मध्यस्थी असेल. ते बाजारपेठ तिच्या गतीने चालू द्या, फक्त त्या बाजारपेठेत करेक्शन आणण्यासाठी शासनाने मध्ये पडावं असं सांगताना डॉक्टर विजय केळकर यांनी देशाचा आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम काय दिशेने पुढे जायला पाहिजे हे सांगितलं. ते म्हणाले की आपला देशाचा आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम इट शुड मूव्ह फ्रॉम प्रॉडक्ट रिफॉर्म टू फॅक्टर रिफॉर्म असं त्यांचं मूळचं वाक्य आहे. फ्रॉम प्रॉडक्ट रिफॉर्म म्हणजे वस्तू आणि सेवा तयार असलेल्या बाजारामध्ये ज्या द्यायच्या अशा वस्तू आणि सेवांच्या मधल्या आर्थिक सुधारणा. तर डॉक्टर विजय केळकर म्हणतात आणि जे 100% सत्य आहे की आपण 1991 नंतर आर्थिक सुधारणांचा रस्ता स्वीकारला PV नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली. त्या काळापासून ते आतापर्यंत आपण मुख्यतः प्रॉडक्ट रिफॉर्म म्हणजे अर्थव्यवस्थेतल्या वस्तू किंवा सेवा यांच्याशी संबंधित आर्थिक सुधारणा केल्या आहेत. पण फॅक्टर रिफॉर्म, फॅक्टर म्हणजे अर्थशास्त्रामध्ये कुठल्याही वस्तू किंवा सेवेच्या निर्मितीचे 4 फॅक्टर सांगितले जातात: लँड, लेबर, कॅपिटल आणि मॅनेजमेंट. जमीन, कामगार वर्ग, भांडवल आणि या सगळ्याचं व्यवस्थापन. तुम्हाला दिसेल की मोदींनी जी आता आत्मनिर्भर भारतची व्हिजन मांडली ती बरोबर या 4 घटकांना सामोरं जाणारी लँड, लेबर, लॉ कायद्यातले बदल आणि लिक्विडिटी या रस्त्यावरनं आत्मनिर्भर भारत 20.97 लाख कोटीचा आहे. आता हे निश्चित आहे की कोरोनानी अर्थव्यवस्था ठप्प केली. कोरोना रोखण्याकरता लॉकडाऊन जाहीर करावा लागला. त्यामुळे एका उंचीवरून अर्थव्यवस्था अशी सटकन खाली आली. आता आपल्या समोरचं उद्दिष्ट आहे की ती जितक्या वेगाने खाली आली तितक्याच वेगाने वर जाते का. याला अर्थशास्त्राच्या जाणकारांनी शब्द वापरला आहे व्ही शेप रिकव्हरी. तर ही व्ही शेप रिकव्हरी हे त्या आत्मनिर्भर पॅकेज समोरचं मुख्य आव्हान आहे. ते आव्हान होतं का नाही होतं हे काळ ठरवेल. पण लोकमान्य टिळकांच्या स्वदेशीच्या विचारापासून ते आत्मनिर्भर भारत या पॅकेजमध्ये नरेंद्र मोदींनी देशाला दिलेली व्हिजन हिच्यामध्ये एक सुसंगती आहे. आणि मला तर वाटतं की नागरिक या नात्याने आपल्या प्रत्येकाला त्यामध्ये बजावण्याची भूमिका आहे. त्या भूमिकेशी संबंधित लोकमान्य टिळकांचं म्हटलं तर एक छोटा किस्सा, पण मला त्याच्यामध्ये फार मोठा अर्थ दिसतो, तो सांगून आज मी तुमची रजा घेईन. लोकमान्य टिळक मंडालेला होते, तिथे गीतारहस्य लिहित होते हे आपल्याला माहिती असतं. पण तिथून ते नियमित पत्र पाठवत होते आणि पत्रांमध्ये आपल्या पत्नीची आवर्जून चौकशी करायचे. ती त्यांची पत्नी जिनी लोकमान्यांचा संसार एका आदर्श स्त्रीप्रमाणे सांभाळला, ती लोकमान्य मंडालेत असताना सत्यभामाबाई, त्यांना मामी पण म्हणत असत, त्या गेल्या. त्या केवढं दुःख कल्पना करा. आपल्या प्रिय पत्नीच्या
अंत्यसंस्काराला सुद्धा लोकमान्य उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी ते स्थितप्रज्ञ वृत्तीने दुःख गिळलं आणि या गीता रहस्याच्या द्वारा आपल्याला कर्मयोगाचा अर्थ सांगितला. तो कर्मयोग म्हणजे काय हे मला वाटतं ह्या छोट्या किस्स्यात दिसून येतं. लोकमान्यांनी आपल्या मुलांना सांगितलंय, श्रीधरपंत आणि रामभाऊ यांना, की यंदा तुमचं मॅट्रिकचं वर्ष आहे, अभ्यासाकडे लक्ष द्या. आधीच 2दा नापास झाले आहात. कामाच्या नावाखाली केसरीच्या कार्यालयात येऊन टिवल्या बिवल्या तुम्ही करता, पण लक्षात ठेवा की मॅट्रिकच्या मार्कावर तुमचं भवितव्य ठरणार आहे. याला जोडलेला प्रत्यक्ष घडलेला किस्सा ज्यांनी पाहिलाय त्यांनी लिहून ठेवलंय की सिंहगडावरच्या भेटीमध्ये लोकमान्यांनी आपल्या मुलांना सांगितलंय. 3 वाक्य एकाहून एक प्रचंड अर्थपूर्ण आहेत. एक वाक्य आहे, लोकमान्य आपल्या मुलांना म्हणतायत, मॅट्रिक नंतर काय करायचे तुझे तू ठरव. म्हणजे लोकमान्य मला ह्या एका वाक्यात मुलं घडवण्यामध्ये आपली मुलं, पालकांची भूमिका काय आणि त्यामागचं मानसशास्त्र काय याचं 200 पानी पुस्तक दिसतं. सारांश रूपाने सांगायचं तर मला हे दिसतं की पालकांचं काम आपल्या मुलामुलींच्या पाठीशी असणे, विशेषतः लालयेत पंचवर्षांनी दशवर्षांनी ताडयेत प्राप्तेतु षोडशे वर्षे पुत्रम मित्रम समाचरेत. 16 वर्षाचा झाला की आपलं अपत्य आपलं मित्र असतं, त्याच्याशी समवयीनशी आपण वागतो तसे पाहिजे. तर ते लोकमान्य आपल्या जगण्या वागण्या बोलण्यातून दाखवत आहेत. ते आपल्या मुलांना अमुकच हो असा आग्रह करत नाहीत. मॅट्रिक नंतर काय करायचे तुझे तू ठरव. पुढचं वाक्य आहे, चांभार व्हायचा तर चांभार हो. आपल्या मुलांना सांगतायत. लोकमान्य नुसता समाजाला उपदेश नाही करतायत. आज सार्वजनिक जीवनात आणि दुर्दैवाने केवळ राजकीय स्वार्थासाठी लोकमान्यांच्या केवळ जातीकडे बघून काही जण लोकमान्य टिळकांवर वेडी वाकडी खोटीच म्हणजे पण टीका करतात. त्या टीकेतला मुद्दा असतो की समाज सुधारणांना लोकमान्यांनी विरोध केला आणि जणू ते जातीभेद पाळायचे. ते लोकमान्य स्वतःच्या मुलांना सांगतायत, चांभार व्हायचं तर चांभार हो. मला तर त्यामध्ये समता दिसते. आमच्यावर ब्रिटिशांचा दबाव नको, पण आमचे बदल आम्ही करू. आपल्या मुलांना सांगतायत चांभार व्हायचं तर चांभार हो. शिक्षण पद्धतीमध्ये ज्या सूत्राला नाव आहे प्रिन्सिपल ऑफ डिग्निटी ऑफ लेबर, श्रमाच्या प्रतिष्ठेचं तत्व. म्हणजे तू संपत्ती किती मिळवतोयस याला कमी महत्व आहे, काय मार्गाने मिळवतोयस याला जास्त महत्व आहे. संपत्ती प्रामाणिक मार्गाने मिळवता येते आणि प्रामाणिक मार्गाने जो संपत्ती मिळवतो ते सर्व समान आहेत असं सगळं जणू लोकमान्य फार प्रवचन न देता पण आपल्या मुलांना सांगतायत, चांभार व्हायचं तर चांभार हो. आणि लोकमान्यांचं शेवटचं ग्रेट वाक्य आहे, पण चांभार झाला तर जोडे इतके उत्तम शिव की दुनियेत लोक म्हणली पाहिजेत चांगले जोडे हवे असले तर टिळकाकडे जा. म्हणजे आपल्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये उत्तमाचा ध्यास. आज लोकमान्यांच्या स्वदेशीपासून ते नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारतपर्यंत आपल्याला भारत देशाचा नागरिक म्हणून काही कॉन्ट्रीब्युशन द्यायचे असेल तर आपलं कामाचं जीवनाचं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये उत्तमातलं उत्तम होणे असा उत्तमाचा ध्यास आपण सगळे घेऊन भारत मातेची सेवा करू अशी प्रार्थना करतो आणि माझं आजचं बोलणं पूर्ण करतो.